एक महत्वाची बातमी समोर येते. दिल्लीतील आंदोलनात नागपूरचा एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. लाठीचार्जचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. व्हिडिओतील जखमी तरुण नागपूरचा रहिवासी असल्याची माहिती. एक महत्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाचे कान टोचले असल्याची महत्वाची माहिती आहे. सुधारित कामांसाठी आखलेल्या सूचनांचं पालन करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत. निधी वितरणावर निर्बंध घालण्याची तंबी दिल्याची देखील माहिती आहे. तर कामांसाठी प्रस्ताव सादर करताना योग्य माहिती अंतर्भूत करा. मागील 3 वर्षांच्या प्रत्यक्ष खर्चाची सरासरी देणं बंधनकारक आहे असं देखील यावेळेस फडणवीस म्हणाले. राज्यातील आंदोलकांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय. चार्जशीट फाईल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारनं केलाय. चार्जशीट फाईल झालेल्या आंदोलकांना मोठा दिलासा पाहायला मिळतोय. गृह विभागाकडून सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय. महत्वाची बातमी समोर येते. राहुल गांधी प्रियंका गांधी जखमी आंदोलकांच्या भेटीकरिता दाखल झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आरएमएल रुग्णालयात दाखल झालेत. आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विचारपूस केली आहे. जेपी नड्डांकडूनही जखमी आंदोलकांची रुग्णालयात भेट घेतल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.